आपल्यासोबत अंचलगावची कन्या संतोष यांची कन्या तर सिद्धी संतोष भारती तर हिचे 2 मिनिटं मनोगत आपण ऐकू शकता। तर सुरू। नमस्कार मंडळी, असं म्हणतात की आपण जर कोणाला बोली केलेली की माझं काही काम आहे, मला काही उधारी द्या, आणि आपण म्हणजे जो समोरचा व्यक्ती असतो तो आपल्याला उधारी देतो, पण आपण त्याला बोली केलेली असते। असं म्हणतात की आपण जर काही कारणास्तव मृत्यू पावलो तर समोरच्या व्यक्तीने असं समजायचं असतं की आपण मागच्या जन्मातली उधारी त्याच्याकडे बाकी होती आणि आपण देखील त्याला बोली केलेली होती व ती उधारी संपते। यामुळे जर कोणाकडे उधारी असली तर ती देऊन टाका। समजा कोणी जर आपल्याकडून म्हणजे आपले जर कोणाकडे पैसे बाकी असले, ते जर लवकर देत नसले तर आपण असं समजायचं की आपलेच त्यांच्याकडे बाकी आहे। कृपया दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही व आपणही त्रास सहन करायचा नाही। सिद्धी, तू कितवीला शिकते आणि तुझं नाव काय संपूर्ण? माझं संपूर्ण नाव सिद्धी संतोष भारती, मी इयत्ता 6वीत शिकते। तुझ्यावाल्या विद्यार्थ्यांचं नाव काय? कोणत्या शाळेमध्ये शिकते? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचलगाव शाळेमध्ये शिकते। तुझ्या सरांचं नाव काय? माननीय श्री गोसावी सर। आमच्या शाळेत अनेक उपक्रम देखील साजरे केले जातात। आमच्या शाळेत तसेच परीक्षा देखील होतात, जसे की मंथन असेल, MTS असेल, सैनिक स्कूल असेल। धन्यवाद। तसेच शिबिरमध्ये देखील आपल्याला खूप चांगलं ज्ञान मिळत असतं। जसे की मी 5वीला असताना शिबिरमध्ये गेले होते, तेथे मला मनापासून संस्कार मिळाले। तिथे मी खूप काही श्लोक शिकले, माझ्यावर चांगले काही जे संस्कार असतात ते देखील पडले। यामुळे मी आई बाबांचे रोज दर्शन घेते। आई ही आपल्याला जन्म देते, तिचा मान राखला पाहिजे। शिबिरमध्ये देखील चांगलं ज्ञान मिळतं। तुम्ही देखील तुमची जर इच्छा असली तर तुम्ही देखील शिबिरमध्ये जॉईन होऊ शकता। तुम्ही देखील शिबिर करा। मी आता इयत्ता 6वीला आहे। या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी देखील शिबिर जॉईन करणार आहे। तुम्ही देखील तुमची जर इच्छा असली तर तुम्ही देखील जॉईन करा। बाल संस्कार शिबिर मध्ये तुम्हाला खूप चांगले संस्कार मिळू शकतात। सिद्धी, हे शिबिर कुठं होणार आणि काय होणार? हे शिबिर तलवाड्याला होणार आहे, बाल संस्कार शिबिर। आणि याचं आयोजक कोण आहे? रामेश्वर महाराज। कुठले ते? ते नायगावांचे आहे। KB मराठी न्यूज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।